धर्माचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांना मी त्रिवार अभिवादन करते। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाजसेवक ज्योतिरावजी फुले, समाजसेविका सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, माता लमाई, माता कुमाई, मी यांना त्रिवार अभिवादन करते। आणि आज आपण इथे आदर्श सोहळ्यासाठी इथे सगळेजण उपस्थित झालेले आहे। तथागत TV चॅनेल अमरावती, श्यामनगर अमरावती तसेच मनपसंत वधूवर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आदर्श विवाह सोहळा इथे संपन्न होत आहे। इथे वधू म्हणून चिरंजीव सोपा प्रज्ञा, आयुष्यमान वंदनाताई आणि अनिल इंगळे, राहणार तळणापूर्ण, तालुका चांदूर बाजार अमरावती यांची कन्या, तसेच वर चिरंजीव दीपक, आयुष्यमान वंदनाताई आणि दिलीप कायडे, राहणार खेडा, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा, इथे वधूवर दोन्ही पण इथे उपस्थित झालेले आहेत। आणि आता आपण हा विवाह सोहळा आपला पुण्याला संपन्न करणार आहोत। परंतु आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाऊ वानखेडे सर यांनी स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्यांचे टाळ्यावाजून स्वागत करावे। तसेच प्रमुख अतिथी म्हणून भंतेजी संगपाल यांनी प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आज आपल्याला लाभलेले मनीष गवळी सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आज आपल्याला गुरुजी श्री युवराळे सर आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा टाळ्यावाजून स्वागत करावे, त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या प्रमुख अतिथी म्हणून सौ अलका महादेव खोडके यांनी सुद्धा स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या सौ ज्योती बोरकर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच सतीश प्रधान यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या सौ प्रमिला सवई यांनी पण आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। वधूवर मंडळाचे सोमकोर सर आहेत, त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे आणि तसेच धोणे सर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन। आज हे नवीन दाम्पत्य आदर्श विवाह सोहळा या सत्राखाली संकल्पावर आदरणीय भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्यांनी परिचय दिलेलाच आहे। तर या ठिकाणी हा आदर्श सोहळा या तथागत टीव्हीच्या माध्यमातून सादरीकरण होत आहे। त्याचे अध्यक्ष अरुणभाऊ वानखेडे आणि संगपाल भंतेजी, त्याचप्रमाणे उपासक उपासिका आणि आदरणीय साहेब व आपण सर्व या ठिकाणी बुधवारांना शुभाशी देण्यासाठी जमलेला आहोत। तर या ठिकाणी आता कार्यक्रमाला तर प्रथमतः आदरणीय गवई साहेब या कार्याचं दीप प्रज्वलित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आलिङ्गनाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि बुद्ध पूजा वर्णगन्धगुणोपेतं केतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्द्रस्य सेवादसरोर्हे पूजेनि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन वेदेन लभामि मोक्षं पुष्पविरायति यथाइलं मे कायो तथायाति विनाशभावो गणसारपदीपेन दीपेन तमगन्धिना त्रिलोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोद सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं भूतं धम्मं संघं सुगन्धं दातो दातुरते लङ्काय जम्बुदीपे तीरथपुरवरे नागलोके सरूपे सर्वे भूतसमीपे सकलदधिते केसरो मादितावन्दे सर्वे विभूतं दशवनतनुजं कोटिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सर्वकालेषु प्रतिष्ठितं शारीरिकदातु महाबोधि पुत्ररूपं सकलं सदा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जीवन सुखी आनंदी आणि मंगलमय जावो, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण हो, त्यांचा विकास हो आणि पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्यांचा विकास हो या सूत्राखाली उद्धवरांनी आपलं जीवन कशा प्रकारे व्यतीत करायचं हे महामंगल सूत्रामध्ये दिलेलं आहे। मुलाबाळाचा सांभाळ, आई वडिलांची सेवा, समाजसेवा, धर्माचरण आणि सामाजिक जी की बांधिलकी आहे ती करणे आणि आपल्या विधायक कामामध्ये सहभागी होणे हे मंगल आहे। तर या ठिकाणी महामंगल सूत्राचं पठण होईल। बहुदेवा मंगलानि अचिन्तयु आखण्डमानस्तोत्थान ब्रूहि मंगलमुत्तमम् असे
विनयो सुस्वीकृतो सुभाषितादया वाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितो पट्टानं उद्ददार ससङ्गो अनाकुलासकमन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं सदम्मचर्यास ज्ञातकानन्दसङ्गो अनाचार्यमाणि एतं मङ्गलमुत्तमम् आरतिविरति पापा मद्यपानादसंयमो अपमानो दम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् कारोरनिमातोष सन्तुष्टिकतपयता कालेन धर्मश्रवणम् एतं मङ्गलमुत्तमम् सन्तीरसो रजतसा समनानन्ददर्शनं कालेन धर्मसाधच्या एतं मङ्गलमुत्तमम् तपोधर्मचर्यास अयसज्ञानदर्शनं निब्बाणसत्यक्रियास एतं मङ्गलमुत्तमम् ऊढासलोकधर्मेहि चित्तयसमगम्पति अशोकविरजं केमन् एतं मङ्गलमुत्तमम् मणिकात्मानं सपन्तपराजितं सपन्तकोटिगच्छन्ति तन्ते सन्मङ्गलमुत्तमम् अवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धान् भावेन सदा सुखी भवन्तु भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मान् भावेन सदा सुखी भवन्तु भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गान् भावेन सदा सुखी भवन्तु बोल घ्या तिकडे तुम्ही मला भैया हो पहिले स्वकरणं कुशलसौपसम्पदा सचितपर्योदपनं एतं उद्धारशासनं धर्मञ्जरे सुचरितं नतं गुचरितं चरे धर्मचारी सुखं सेति अस्मि लोके वरं च न तावता धर्मधरो यावता बहुवासति यो जपति सुवाणं धम्मं कालेन पश्यति सवे धर्मधरो होति यो धर्ममपमार्जति नास्ति मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं नय्यं धर्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु
सर्वांच्या प्रति मंगल कामना करतोय. महाकारुणिक भगवानच्या परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यातून महापुरुषांच्या विचाराला अभिवादन करतोय आणि जो तथागत बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारा असलेला पूजनीय हिंदू संघ त्या हिंदू संघाचं अभिवादन करतोय. आणि आज आपण ते उपस्थित एका आदर्श विहाच्या उद्देशाने आपण इथे सर्व लोक उपस्थित आहोत. आदर्श म्हणजे कसा घ्यावा किंवा आदर्श कशाला म्हणतात या उद्देशाने हे दोन्ही दाम्पत्य रोजगार आहेत, म्हणजे ते कामाला आहेत. कामाला असतानाही त्या दोघांनी ठरवलं आहे की अनेक लग्नामध्ये आम्ही जो खर्च पाहतो खर्च जो व्यक्त जातोय आणि आईवडील कर्जबाजारी होतात. आईवडिलांनाही त्या कर्जबाजाराचं जे दंड आहे तो भोगू लागू नये या उद्देशाने या दोन दाम्पत्याने हा विचार केला. आणि माझी मानसकन्या प्रज्ञा आणि दीपक या दोघांनी हा विचार माझ्याकडे मांडत असताना मी तथागत TV चॅनलचे संचालक आमचे अरुंदो वानखडे तसेच सर्व त्यांची टीम आणि तसेच वधूवर सूचना जे मंडळ आहे त्यांना सूचना कळवली. तसेच आमचे जवळचे मित्र डॉक्टर मनीष देव साहेब यांना पण कळवले. त्या वधूवरांना 14 तारखेला म्हणजे 15च्या भोजनाच्या निमित्ताने उपस्थित न राहिल्यामुळे कालच ते दिल्लीहून या दाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी दिल्लीवरून आल्या. आज सायंकाळी पुन्हा परत जाणार आहेत. आई पण त्या लग्नाला उपस्थित राहणार नाही म्हणून आईने त्यांना घरी बोलावून आशीर्वादासाठी बोलावलं होतं. आणि एवढं सौभाग्य या दोन दाम्पत्यांना जे मिळत आहे. जर समजा किती मोठ्या अडचणी लग्न केलं तर तुम्ही लोक उपस्थित राहू शकले नसते. कारण प्रत्येक जणामध्ये परिवारामध्ये किंतु आहे. प्रत्येकाच्या परिवाराचं नाव टाकावं लागतं, मोठ्या बाबाचं नाव टाकावं लागतं, आईचं नाव टाकावं लागतं. सर्वांना मान सन्मानाने घेतलेले लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये तो जो रोग झालेला आहे त्या रोगामुळे अनेक लग्न प्रसंगामध्ये वादाविद उत्पन्न होतात. या सर्व गोष्टीचा विचार करून या दाम्पत्यांनी आणि तुमच्या सर्व लोकांच्या विचाराने हे जो प्रसंग आहे या मोठ्या आनंदाने घडून आणला. आपण सर्व लोक या आदर्श सन्मानाच्या उत्सव सोहळ्याला उपस्थित राहिले. त्या निमित्ताने मी माझ्या वतीने सर्वांच्या प्रति मंगल कामना करतोय. आणि आमचे गुरुजी ज्या ज्यावेळेस आवाज दिला त्या त्यावेळेस उपस्थित असतात. आजचं बाकी त्यांच्या त्या दोघांच्या त्यांना आशीर्वाद मिळाला आणि त्यांनी सर्व लोक उपस्थित त्यांचं किती कौतुक करावं ते कमीच आहे. आमचे मित्र मुलीचे मामा म्हणून रवण पाटील साहेब ते वेळोवेळी कुठल्याही प्रसंगात धावपळ करत असतात आणि मदत काय सांगावी ते कमीच आहे. या सर्वांच्या मोठ्या उत्साहाने हा म्हणजे कमी खर्च मध्ये हा कसा आपण संपूर्ण करू शकतो. आणि एक TV चॅनल जे आहे फक्त बौद्ध धर्माचा प्रचारच करत नाही तर एक जर कदाचित अशा प्रकारे एखादा विवाह असेल आणि त्यांची इच्छा आदर्श म्हणून आपण समाजापुढे आपला एक म्हणजे खर्च कमी करून आपला तो पैसा आपल्या परिवारासाठी किंवा पुढील भविष्यासाठी घरासाठी जे काही खर्च करता येत असेल तो खर्च करावा हा एक तथागत TV चॅनलचा जो संकल्प आहे तो त्यांनी मोठ्या उद्देशाने राबवला. आणि सर्वप्रथम म्हणजे या विवाहापासून त्याची सुरुवात झाली आणि पुढील मी त्या दोन दाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी गुरुजीने जे मला म्हणजे आज्ञा दिली त्या आज्ञेचं पालनच म्हणा की माझ्यावर ते आशीर्वाद देण्याची म्हणजे मला जे तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी जे सूचना केली त्या सूचनाचं म्हणजे मी अनुमोदन करतोय. आणि मला माझं भाग्य आहे की या दाम्पत्यांना मी आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही मला उपस्थित केलं, माझं सन्मान केला आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो, सर्वांचे कौतुक करतो आणि आशीर्वाद म्हणून मी माझ्या गाथेला सुरुवात करतोय. सब मंगल रखंतु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु मे भवतु सब मंगल रखंतु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु मे भवतु सब मंगल रखंतु सब देवता सब संगानुभावेन सदा सोति भवन्तु मे. नत्थि मे शरणं अय्यं
बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवतेनं भूतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवतेनं भूतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं शम्भो मे शरणं वरं एतेन सज्जवतेनं भूतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहवन्दामि सर्वदा अहवन्दामि सर्वदा अहवन्दामि सर्वदा. पुढच्या या प्रसंगाला उपस्थित आले आणि मी मुलीचे मामा रमण पाटील साहेब तसेच मुलीचे मामा मोठे बाबा डॉक्टर मनीष गवई तसेच मुलीची आई आमच्या वंदनाताई खोबरागडे मुलीचे वडील तथागत टी व्ही चॅनलचे अनंत वानखडे तसेच मुलीचे मोठे वडील सोमपूर साहेब तसेच टी व्ही संचालक अनंत वानखडे आमच्या सीमाताई आमची आई हिरवाळे गुरुजी तसेच प्रमुख उपस्थिती आमचे मुलीचे मोठे वडील म्हणून सतीश प्रधान साहेब उद्योजक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष सर्व टीम या प्रसंगाला आवर्जून उपस्थित राहिली आणि हा एक आदर्श म्हणून मोठ्या आनंदाने आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने पार पाडला. त्या निमित्ताने मी पुण्याच्या सर्वांचे शुभचिंतक आहे आणि सर्वांच्या प्रती मनोकामना करतोय आणि इथे थांबतोय. सर्वांच्या प्रती जय भीम करून नमो बुद्धाय नमो. नको मला कागदागिन तुझ्या नका सांगू कौतुक दागदागिन्याचं नका सांगू कौतुक दागदागिन्याचं आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं नका सांगू कौतुक दागदागिन्याचं आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं भाग्यवान माझ्या वाणी नाही ग कुणी भाग्यवान माझ्या वाणी नाही ग कुणी नको मला दागदागिन असू द्या काळमणी नको मला दागदागिन असू द्या काळमणी फाटक्याच साडीत आनंदान राहील फाटक्याच साडीत आनंदान राहील सुटा बुटा कोटात साहेबांना पाहिल फाटक्याच साडीत आनंदान राहील सुटा बुटा कोटात साहेबांना पाहिल जुनी जरी साडी माझी हीच पैठणी जुनी जरी साडी माझी हीच पैठणी नको मला दागदागिन असू द्या काळमणी नको मला दागदागिन असू द्या काळमणी भारी सोन्याहून कुंकवाच धनी भारी सोन्याहून कुंकवाच धनी नको मला दागदागिन असू द्या काळमणी रत्न भारताच आहे कुंकवाच्या टिळ्यात तेज सूर्याच आहे कुंकवाच्या टिळ्यात भारताचं भाग्य आहे माझ्या या गळ्यात भारताचं भाग्य आहे माझ्या या गळ्यात लाजते चांदणी लाजते चांदणी सौभाग्य पाहुनी
नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, भारी सोन्याहून कुंकवाच धनी, भारी सोन्याहून कुंकवाच धनी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, असू द्या काळमणी। से आप लोग इस यात्रा को आगे बढ़ाते रहे, इसी प्रकार की मैं शुभकामना दूंगा। और बाबा साहब के जैसा बड़ा आदमी जिंदगी में कोई हो नहीं सकता, बाबा साहब के जैसा बड़ा आदमी जिंदगी में कोई हो ही नहीं सकता, और संविधान लिखने वाला दूसरा पैदा कोई हो नहीं सकता। औकात नहीं थी तुम्हारी, औकात नहीं थी तुम्हारी, हमें तो तुमने शिक्षा से बाहर रखा। अरे औकात नहीं थी तुम्हारी, तुम्हें तो हमने शिक्षा से बाहर रखा। आज शिक्षालय हमारे नाम से बाबा साहब को वंदन करते हैं। ये काम बाबा साहब अम्बेडकर जी ने हमारे लिए किया है, चाहे वो कोई भी हो। मैं दिल्ली में काम करता हूँ, देखता हूँ देश के प्रधानमंत्री जी भी जब शपथ लेते हैं गुरु जी, तब सबसे पहले संविधान की पहली पायरी को आकर नतमस्तक होते हैं। इसके पहले क्या करते हैं प्रधानमंत्री जी, संविधान के किताब के ऊपर अपना सिर रखते हैं और पहले भाषण में वो कहते हैं कि संविधान मेरे लिए जिंदा है, इसलिए मैं आज देश का प्रधानमंत्री बन सका। ये ऑफिशियल रिकॉर्ड में देश के प्रधानमंत्री जी कहते हैं इतना बड़ा काम बाबा साहब अम्बेडकर जी ने किया है। मैं कोलंबिया विद्यापीठ में गया, कोलंबिया विद्यापीठ के चांसलर से मैं मिला, वहां मैं पूछा कि सर बाय द ग्रेट नेम इन द नेम ऑफ डॉक्टर B.R. अम्बेडकर आप जब उस विश्वविद्यालय में जाएंगे तो मैंने उस मिट्टी को अपने माथे से लगाया, क्योंकि जब देखा पहला नाम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का गेट के ऊपर लिखा हुआ था। और मैंने वहां पूछा ऐसा क्यों हुआ, वहां की सीनेट जो होती है व्यवस्थापन मंडल होता है, उन्होंने 56 लोगों के नाम लिए थे, जॉन इब्राहिम जैसे लोग, अब्राहम लिंकन जैसे लोगों का नाम था, 56 लोगों का नाम आया। लेकिन जब वो मीटिंग हुई तो सबने एक ही नाम बाबा साहब अम्बेडकर का सामने किया। वो कहने के पीछे चांसलर ने कहा द मैन हु इज रिवोल्यूशनरी आर्मी, एक अकेला आदमी जो सशस्त्र सेना के साथ नहीं लड़ा, केवल किताबों के साथ लड़ते हुए देश में समता, एकता, बंधुता और विश्व कुटुंब की भावना इस विश्व में रखकर जिन्होंने अपना विजय प्राप्त किया, ऐसे बाबा साहब का नाम हम इस बोर्ड को दे रहे हैं। आप जाएंगे तो आपको दिखेगा उस प्रवेश द्वार को भी बाबा साहब का नाम दिया गया। ऐसा काम बाबा साहब अम्बेडकर के ऊपर आज पूरे विश्व में किया जा रहा है। मैं आप सभी लोगों को बाबा साहब के विचारों पर चलने का एक पैगाम देता हूँ कि जिंदगी में अब आगे कुछ करना है तो बाबा साहब ही अपने सामने रखिए। हमारा समाज जो कर्मकांड पूजा पाठ की तरफ जा रहा है तो उसे भी रोकने के लिए एक आह्वान आपके चैनल से माध्यम से करना चाहूंगा। बाबा साहब ने विज्ञानवादी बुद्ध धम्म की पताका को 7 समंदर से पार लाकर आपके सामने खड़े किए। बंदे जी को बताना चाहूंगा कि जब बाबा साहब ने आह्वान किया था कि मैं हिंदू धर्म में जन्म लिया हूँ लेकिन मरूंगा नहीं, हैदराबाद का निजाम बाबा साहब अम्बेडकर के घर पे आता है, कहता है कि ये सब पैसों की कोठरियां और ये जो निजामी की मुझे मिली हुई जमीन मैं बाबा साहब आपके चरणों में समर्पित करता हूँ। लेकिन बाबा साहब ने उस निजाम को रोका, निजाम जी मुझे आपकी धन संपत्ति नहीं चाहिए, मेरे दिमाग में सिर्फ भगवान बुद्ध का विश्व कल्याण का मार्ग है जो मैं मेरे समाज को देके रहूंगा। ऐसा काम बाबा साहब अम्बेडकर ने हमारे लिए किया है। 14 अक्टूबर 1956 को भाषण में आप देखिए बाबा साहब ने कहा कि मुझे बहुत लोगों ने घेरने की कोशिश की, लेकिन मेरे हाथ में सिद्धार्थ गौतम बुद्ध का किताब पढ़ चुका था और मेरे ऊपर बुद्ध धम्म की छाया थी, इसलिए मैं बुद्ध धम्म की तरफ बढ़ा हूँ। आज इस साल जयंती जो मनाई गई, ऑफिशियल रिकॉर्ड में 147 देशों ने बाबा साहब अम्बेडकर को वंदन किया है। रशिया का राष्ट्रपति कहता है कि बाबा साहब अम्बेडकर है और रहेंगे, क्योंकि वो कहता है कि जो थॉट्स बीइंग बाय द बाबा साहब अम्बेडकर नॉट टू बी डेड, बाबा साहब के विचार कभी मर नहीं सकते। ये रशिया का राष्ट्रपति कहता है। अमेरिका के राष्ट्रपति कहते हैं द रिवोल्यूशनरी थिंग प्रेड बाय द बाबा साहब अम्बेडकर नॉट टू बी डिफेंड, उनके विचारों को डिफेंड नहीं कर सकते। ये सभी देश के राष्ट्राध्यक्ष बाबा साहब के सामने आकर समर्पित हो जाते हैं। इसी बात पर हम सब लोग बाबा साहब के वंदन के ऊपर हम सभी लोग काम करें। इसी तरह तथागत चैनल आगे बढ़ता रहे, ऐसा विश्वास मैं करता हूँ। मैं तो एक छोटा सा पैदा हूँ, दिल्ली में काम करता हूँ, लेकिन बाबा साहब का नाम देखता हूँ तो हमारी छाती चौड़ी हो जाती है। और हम बाबा साहब के विचारों पर चलने के लिए टोटल सांसदों को चलना पड़ता है। जैसे जैसे वो किताब पढ़ते हैं, कॉन्स्टिट्यूशन का कलम नंबर ये इसके अनुसार ये बात करेंगे,
तब तब मुझे बाबा साहब की याद आती है और मैं गौरव महसूस करता हूँ कि बाबा तुम ना होते तो हम ना होते, इस जिंदगी में दुश्वार ना होते। अरे क्या गुलामों की जिंदगी लेकर आया था, मैं तो जिंदगी पाकर एक पुण्यवान हो गया। ऐसी बात बाबा साहब ने किया है। इसी बात के साथ आपको शुभकामना देता हूँ और इसी तरह बाबा साहब और बुद्ध के विचारों को भी नव दाम्पत्य ने जिंदा रखनी चाहिए, ऐसा आशीर्वाद देता हूँ और रुकता हूँ। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय बाबा साहब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज जर बाबासाहेब आंबेडकर नसले आणि संविधान नसला तर आपल्याला ह्या चित्रातून काढून असं आपल्याला वर बसवलं नसतं आणि खरंच खूप मोठे उपकार आहे. म्हणूनच आज बाबासाहेबांना विश्वरत्न म्हटलं जातं आणि आपल्या गवळी सरांनी खूप छान त्यांचं विश्लेषण करून सांगितलं आहे आणि कसं जीवन जगावं आणि कसं बाबासाहेबांच्या तत्वावर जावं आणि कसं बुद्धांचे जे तत्व आहे ते कसे पालन करावे त्यांनी छान सांगितलंय. आणि खरंच त्यांचा 14 एप्रिलला पण मी त्यांची शिरोशायरी ऐकली तेव्हा मी पण त्यांना सॅल्यूट केला. खरंच सर खूप छान शिरोशायरी म्हणतात आणि आज सुद्धा त्यांची शिरोशायरी मला ऐकायला मिळाली. धन्यवाद सर, खूप छान. आणि असंच तुमचं शिरोशायरी घेऊ आणि आम्हाला तुमचा शिरोशायरीचा आनंद घेण्याचा आम्हाला खूप म्हणजे आनंद मिळतो. थँक्यू सर. आदर्श विहाराचे सर्वश्री माननीय आनंदरावजी युराडे, बनते संघपालजी, त्याचप्रमाणे प्रसिद्धीजी, मनपसंद मधुरक सूचकचे सर्व पदाधिकारी, तथागत टीव्ही चॅनलचे सर्व पदाधिकारी, आज या ठिकाणी योगायोग फार अतिशय चांगला कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल सर्वांचे स्वागत, अभिनंदन करतो. आणि असाच विहार प्रत्येकांनी आपल्या या टीव्ही तथागत टीव्ही चॅनल कार्यालयामध्ये यावं आणि या छोट्याशा कार्यक्रमाला आम्ही त्यांना हातभार लावू. आम्ही सर्वांनी या ठिकाणी या आणि आमचं सदैव तथागत टीव्ही चॅनल कार्यालय तुमच्यासाठी खुलं आहे एवढं बोलतो आणि थांबतो. सर्व आलात त्याबद्दल आपले स्वागत. धन्यवाद. धन्यवाद.